भगवते वासुदेवाय नमः. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग भाग 12. या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. कृष्ण भावनेद्वारे एखाद्याच्या जीवनाची परमोच्च सिद्धीप्रत उन्नती होऊ शकते. या विश्वालाच व्यवसायित्मिकी बुद्धी म्हटले जाते. चैतन्य चरितामृतात सांगितलेले आहे, श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्णे भक्ती कैले सर्व कर्मे कृत होय. श्रद्धा म्हणजे उदात्त गोष्टीवर दृढ विश्वास होय. जेव्हा मनुष्य कृष्ण भावना भावित कर्म करू लागतो तेव्हा भौतिक जगाशी संबंधित असणाऱ्या वंश परंपरा, मानवता किंवा राष्ट्रीयता इत्यादींच्या प्रती त्याने कोणतेही कर्तव्य करण्याची आवश्यकता नाही. गतकाळात केलेल्या शुभ अथवा अशुभ कार्यामुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो. जेव्हा त्यांच्यामध्ये कृष्ण भावना जागृत होते तेव्हा त्याला आपल्या कार्यामध्ये चांगले फळ मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. कृष्ण भावनेत स्थित झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमपूर्ण असतात, कारण कृष्ण भावना भावित कर्म हे चांगले आणि वाईट या दोघांच्या पलीकडचे असते. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजेच कृष्ण भावनेचे परमोच्च परिपूर्णत्व होय. कृष्ण भावनेतील प्रगतीमुळे या स्थितीची आपोआप प्राप्ती होते. कृष्ण भावना भावित मनुष्याचा दृढ संकल्प या ज्ञानावर आधारित असतो. वासुदेवम सर्वम इति स महात्मे सुदुर्लभम. कृष्ण भावना भावित भक्त दुर्मिळ महात्मा असतो, कारण वासुदेव किंवा श्रीकृष्ण ह्या अस्तित्वातील सर्व गोष्टी मूळ आहेत, हे तो सर्वार्थाने जाणतो. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यावर आपोआप ते सर्व पानांमध्ये आणि फांद्यांमध्ये पोहोचते, त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त कार्य केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता इत्यादींची सर्वोत्कृष्टता सेवा करू शकतो. एखाद्याच्या कर्मामुळे जर श्रीकृष्ण संतुष्ट झाले तर जन संतुष्ट होऊ शकतील. तथापि कृष्ण भावनायुक्त सेवा ही आध्यात्मिक गुरूंच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते. असा हा आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णांचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो. त्याला शिष्यांचा स्वभाव माहीत असतो आणि तो शिष्याला कृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो. म्हणून कृष्ण भावनेत पारंगत होण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णाच्या प्रतिनिधीच्या आदेशाचे दृढ निश्चयाने पालन करणे आवश्यक आहे. तसेच गुरूंच्या उपदेशांचा त्याने जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केला पाहिजे. शील विश्वनाथ चक्रवर्ती आपल्या प्रसिद्ध गर्वाष्टकामध्ये सांगतात की, आध्यात्मिक गुरूंना संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम श्री भगवान संतुष्ट होतात. गुरूंना संतुष्ट केल्याविना मनुष्य कृष्ण भावना भावित होऊ शकत नाही. म्हणून गुरूंचे दिवसातून 3 वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपा याचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे. ही संपूर्ण पद्धती मात्र देहात्मबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याच्या केवळ सैद्धांतिक ज्ञानस्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे. अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय तृप्तीची संधीच नष्ट होते. ज्याने मन दृढ निश्चयी नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्माद्वारे आकर्षिला जातो. अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दावर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गामध्ये उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही. सामान्यतः लोक बुद्धिमान नसतात आणि अज्ञानामुळे ते वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांड भागातील सकाम कर्मावर अत्यंत आसक्त असतात.
स्वर्ग लोकांमध्ये इंद्रिय तृप्ती करून जीवनाचा उपभोग घेण्याव्यतिरिक्त इतर काहीही करावयाची त्यांची इच्छा नसते. कारण स्वर्ग लोकामध्ये भौतिक ऐश्वर्य तथा मदिरा आणि मदिरांशी सहजपणे उपलब्ध असतात. स्वर्ग लोकात उन्नत होण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ, विशेषतः ज्योतिष यज्ञ सांगण्यात आले आहेत. स्वर्ग लोकांची प्राप्ती करून इच्छिणाऱ्याने अशा प्रकारचे यज्ञ करणे आवश्यक आहे, असे वेदांमध्ये सांगण्यात आले आहे. अल्पज्ञानी लोकांना वाटते की वैदिक ज्ञानाचे हेच संपूर्ण सार आहे. अशा अनुभवी लोकांना दृढ कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे अत्यंत कठीण आहे. मूर्ख लोक विषारी झाडाच्या फुलांना आकर्षिले जातात, कारण त्यांना अशा प्रकारच्या आकर्षणाचा परिणाम माहीत नसतो. तद्वता अज्ञानी लोक अशा स्वर्गीय ऐश्वर्य तथा त्यामुळे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय भोगाकडे आकर्षिले जातात. वेदांमधील कर्मकांड विभागात सांगण्यात आले आहे की अपाम, सोमवृता, अभूम आणि अक्षय्य हे चातुर्मासायजीन सुसंस्कृत भवती. चातुर्मासाचे पालन करणारे लोक अमर आणि सदैव आनंदी होण्यासाठी सोमरसपान करण्यास पात्र ठरतात. या पृथ्वीवरही काही जण सोमरसपान करून दृष्टपुष्ट आणि इंद्रिय तृप्ती करण्यात समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. अशा व्यक्तींचा भौतिक बंधनातून मुक्त होण्यावर विश्वास नसतो आणि वेदांमध्ये सांगितलेल्या शोभायुक्त विधीमध्ये ते अत्यंत आसक्त असतात. सामान्यतः ते विषयासक्त असतात आणि त्यांना स्वर्गीय सुखोपभोगाव्यतिरिक्त काहीही नको असते. असे सांगितले जाते की स्वर्गामध्ये नंदन कानन नावाची उद्याने आहेत, जेथे अप्सरांचा सहवास आणि विपुल प्रमाणात सोमरसपान करण्याची उत्तम संधी असते. असे हे शारीरिक सुख निश्चितपणे इंद्रियलोलुप आहे. म्हणून स्वतःला भौतिक जगताचे स्वामी समजणारे लोक क्षणिक भौतिक सुखांमध्ये अत्यंत आसक्त असतात.